आता 21 तारखेला कळणार आहे की फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की नाही। 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या विस्ताराच्या पार्श्वभूमीवरच फडणवीस दिल्लीमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या। मात्र त्यापूर्वीच ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे पतंग आणि फुगे उडवायचे आहेत ते उडवू द्या। मी महाराष्ट्रामध्येच आहे, मुंबईतच आहे। जनता आणि मोदींनी मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आणि दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांना फुल स्टॉप दिला। हे सांगतानाच फडणवीसांनी टोलेही लगावले। मी दिल्लीमध्ये असलो तरी चर्चा आणि मुंबईमध्ये असलो तरी सुद्धा चर्चा। अनेक रिकामटेकडे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की मी दिल्लीमध्ये जावं असं फडणवीस म्हणाले। आता हे रिकामटेकडे कोण? फडणवीसांचा इशारा नेमका कोणाकडे आहे? कोण आहे ज्यांना फडणवीस दिल्लीमध्ये जावेत असं वाटतं? विरोधक म्हणजे आदित्य ठाकरे, रोहित पवार की मग आणखी कोणी? विरोधक बोलतात ते त्यांचं कामच आहे, पण भाजपबरोबर सत्तेत असलेल्या पक्षामधले म्हणजे शिंदेचे नेते वारंवार बोलतायत फडणवीस दिल्लीमध्ये त्यांना मोठं पद भूषवतील आणि शिंदे मुख्यमंत्री बनतील। अगदी आजही खासदार ज्योती वाघमारे हेही म्हणाल्यात की शिंदे मुख्यमंत्री बनायला हवे। मग फडणवीसांचा रोख शिंदेंच्या याच नेत्यांकडे आहे का? फडणवीसांनंतर मुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे ती एकनाथ शिंदे यांचीच। आणि गंमत म्हणजे एकनाथ शिंदे यांना जेव्हा विचारलं की तुम्ही मुख्यमंत्री बनणार का, त्यावेळेला शिंदेंचं उत्तर होतं, अरे जागा कुठे खाली आहे। म्हणजे जर फडणवीस दिल्लीमध्ये गेले असते तर जागा खाली झाली असती आणि शिंदे मुख्यमंत्री झाले असते, पण आता जागा खाली होणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःच दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांना फुल स्टॉप देत आपल्या दिल्लीमध्ये जाण्याची वाट पाहणाऱ्यांना सुद्धा अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय। याआधी बऱ्याचदा फडणवीसांनी दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांचं खंडन केलंय। मात्र आज ते दिल्लीमध्ये होते, त्यांनी आज मोदींची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर मोदीजींनी आपल्याला महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे, मी मुंबईतच हे स्पष्ट केलं आणि जाण्याच्या चर्चांना देखील पूर्णविराम दिलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।